आई, तुम्हाला माहिती आहे का लग्नात गौरी हर पूजा का केली जाते? शिव पार्वती म्हणजे जगत माता पिता, आदर्श पती पत्नी, वधू यांची पूजा करते सुखी संसारासाठी प्रेम, समजूतदारपणा, निष्ठा आणि सौख्य लाभावं असा आशीर्वाद मागतात. पण मी आज ह्याच शिव पार्वतीकडे हे काहीच मागणार नाहीये, कारण मला सुखाचा संसार करायचा नाहीये. मला त्या लोकांच्या डोळ्यामध्ये फक्त त्रास, दुःख आणि अश्रू बघायचेत. बाळकृष्ण ह्यांची पूजा करतात जेव्हा नववधू नवीन घरात जाते, तेव्हा सुख, शांती, समाधान घेऊन जाते. त्या घराला, त्या घरातल्या माणसांना समजून घेते, त्या घरातली परिस्थिती सांभाळून घेते. पण मी बाळकृष्णला उलट्या पावली त्या घरात घेऊन जाणार आहे, कारण मला त्या घरात अशांतता आणि त्या घरातल्या लोकांच्या मनात एकमेकांविषयी विष पेरायचंय. ह्या अन्नपूर्णा नवीन सून हिच्याबरोबर नव्या घरात भरभराट घेऊन जाते, पण मी ते घर उद्ध्वस्त करायला जाणार आहे. आई, आई काय झालं? का रडताय? आई तुम्ही रडू नका, आपली रडायची वेळ संपली आहे. आता थोड्याच वेळात हे लग्न पार पडेल आणि मग त्या गायकवाडांची रडायची वेळ सुरू होईल. आणि काहीही झालं तरी त्या घरातल्या लोकांना मी सुखाने जगू देणार नाही, हा शब्द आहे माझा. अरे कुठे राहिलाय अजून? फोन पण लागत नाही याचा. अरे तू कशाला टेन्शन घेतोयस? हे बघ तू बस आधी. हा तू पॅनिक होऊ नको. अरे बस. पॅनिक होऊ नको तर काय होऊ सांग मला. अक्षता पडायला किती वेळ राहिलाय सांग मला. अजून आला नाही यार. अरे तू अक्षता पडायच्या आत येईल. यायलाच हवंय त्याने, पण आतापर्यंत पोहोचायला हवा होता ना. आपल्या बरोबर निघाला होता येतो म्हणून. अजून कसा आला नाही? तू एक काम कर ना, तू फोन लावून बघ ना त्याला. अरे मी फोन लावून काय होणार आहे? फोन स्विच ऑफ तर स्विच ऑफच राहणार आहे. तू एक काम कर, तू रेडी व्हायला घे, मी फेटेवाल्या काकांना बोलवतो. हा